बीडच्या जेलमध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला मारहाण तर कराडनं खोट्या केसमध्ये अडकवल्याच्या रागातनं महादेव गित्ते आणि अक्षय आठवलेनं मारहाण केल्याची माहिती। मारहाणीनंतर महादेव गित्तेसह 4 जणांना छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात हलवलं। बीडच्या कळंबमधील मनीषा बिडवे हत्या प्रकरणी एक आरोपी आता ताब्यात तर हत्या प्रकरणी 2 आरोपी निष्पन्न। एकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात। हत्या प्रकरणातील एक आरोपी फरार असल्याची माहिती। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून मारहाण झाली, सीसीटीव्ही फुटेज चेक करा, महादेव गित्तेचा दावा। तर वाल्मिक कराडचे कारागृह अधीक्षकांच्या कार्यालयामध्ये बसून प्लॅनिंग केलं। दरम्यान 10 जणांनी मिळून माझ्या पतीला मारहाण केली, महादेव गित्तेच्या पत्नीचा आरोप। बीड तुरुंगातील राडा एकमेकांच्या टोळीवर कमेंट केल्यानं सूत्रांची माहिती। तर गित्ते कराड गँगच्या आरोपींकडून एकमेकांची जिरल्याची भाषा। कराडच्या टोळीला बीड हत्येवरून टोमणे, सूत्रांची माहिती। माझ्या नवऱ्याला मारहाण झाली असता रुग्णालयामध्ये न नेता दुसऱ्या कारागृहात नेलं। मारहाणीमध्ये अक्षय आठवलेचंही नाव होतं, मग त्याची दुसऱ्या कारागृहात रवानगी का नाही? नक्कीच यामागे काहीतरी प्लॅनिंग आहे, महादेव गित्तेची पत्नी मीरा गित्तेचा आरोप। वाल्मिक कराड आणि गुलेला झालेल्या मारहाणीचे वृत्त तुरुंग प्रशासनानं फेटाळले, तर फोन लावण्यावरून 2 कैद्यांमध्ये झाला होता वाद। मात्र गुले आणि कराडचा संबंध नाही, तुरुंग प्रशासनाकडून स्पष्ट। महादेव गित्ते आणि अक्षय आठवलेकडून वाल्मिक कराडला मारहाण, कराडनं खोट्या गुन्ह्यात अडकवलं। जेलमध्ये जाण्याआधी गित्तेचा व्हिडिओ, सुरेश धसांची माहिती। संतोष देशमुखांवर आरोप करण्यासाठी वापर करण्यात येणाऱ्या महिलेची आता कळंबमध्ये हत्या, तर महिला 5 वेगवेगळ्या नावांनी वावरत होती, अंजली दमानी यांचा दावा। बीड जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे दमानी यांनी माहिती मागवली। धाराशिवच्या कळंब शहरात महिलेची हत्या, तर 5 ते 6 दिवसांपासून महिलेचा मृतदेह घरात पडून होता। मनीषा कारभारी बिडवे असं या मृत महिलेचं नाव, मात्र देशमुख प्रकरणातील ती महिला नाही। तपास सुरू, संबंध आढळल्यास सांगू, डीवायएसपी पवार यांची माहिती। धनंजय मुंडेंचं नाव येऊ नये म्हणून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न, महिलेच्या मृत्यू प्रकरणी अंजली दमानी यांचा गंभीर आरोप। धाराशिवच्या कळंबमधील मृत महिलेचं प्रकरण, तर आता बीडच्या मसाजोगचे ग्रामस्थ आज कळंब पोलिसांना भेटणार। हत्या प्रकरणाला वेगळं वळण देण्यासाठी संतोष देशमुखांचा मृतदेह कळंबकडे नेला जात होता, मसाजोग ग्रामस्थांचा आरोप। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज कोल्हापूर कोर्टात सुनावणी, तर छत्रपती शिवरायांचा अपमान आणि इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोरटकर सध्या न्यायालयीन कोठडी। प्रशांत कोरटकरची कोल्हापूरच्या कळंब कारागृहातील अंडा सेलमध्ये रवानगी, तर कोरटकरवर 10 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार। आज दुपारी 2 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक, मंत्रिमंडळ बैठकीत या संदर्भातला निर्णय होणार का, याकडे लक्ष। मंत्रिमंडळातनं वगळल्यामुळे मुनगंटीवार काही दिवसांपासून नाराज, तर दिल्लीचं तख्त महाराष्ट्राला राखायचं असेल तर चंद्रपूरला वजा केल्यास महाराष्ट्राच्या विकासाला उत्तर 0 येईल। चंद्रपूरचा 1 जोडला तर 10 नंबरी विकास होईल, मुनगंटीवारांची प्रतिक्रिया। पुणे जिल्ह्यातील सर्व मोठी पदं मला मिळाली, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांचं विधान। तर पुणे जिल्ह्यातील 3ही मोठी पदं मिळवणारा एकमेव आमदार मी असल्याची भरणे यांची प्रतिक्रिया। तिजोरीवर बोजा, मात्र लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, कर्जमाफी योजना पुढे ढकलली असली तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार, दत्तात्रय भरणे यांची प्रतिक्रिया। मोदींचा पुढचा वारसदार महाराष्ट्रातनं असेल आणि तो संघ ठरवणार, म्हणूनच मोदींना नागपूरला बोलावून चर्चा करण्यात आली, संजय राऊतांचं विधान। 2029चे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींकडेच पाहतो, अजून उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आलेली नाही, संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। मोदींच्या उत्तराधिकाऱ्याचा आता प्रश्न कसा आला, संजय राऊतांच्या वक्तव्यावर संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांची प्रतिक्रिया। तर संघ परंपरेनुसार योग्य वेळी योग्य निर्णय होईल, असंही वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस मोदींचे वारसदार असतील, जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य। तर फडणवीसांच्या मनातलं महाराष्ट्रानं ओळखावं अशीही दिली भुवया उंचावणारी प्रतिक्रिया। भाजपला याच आठवड्यात नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता, पक्षाच्या स्थापना दिनाच्या आधीच अध्यक्ष जाहीर करण्यावर भर असेल, सूत्रांची माहिती। तर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी शिवराज सिंग चौहान, भूपेंद्र यादव, मनोहरलाल खट्टर, धर्मेंद्र प्रधान यांची नावं आघाडीवर।
भाजपच्या अध्यक्षपदी आपली व्यक्ती असावी अशी संघाची भूमिका. मोदींना सरसंघचालकांना भेटावं लागतं, त्यावरूनच भूमिका स्पष्ट, राऊतांचा दावा. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाबद्दल आता माहिती नाही, तर जे आम्हाला माहित नाही त्याची राऊतांना माहिती असते. ठाकरेंची शिवसेना संपवण्याची राऊतांनी शपथ घेतली आहे. मुनगंटीवारांचा राऊतांवर हल्लाबोल. भाजपकडून सोशल मीडियावर पोस्टद्वारे संदीप देशपांडेंवर टीका, तर पोपटपंची करून नवनिर्माण घडत नाही. पोस्टमधून टीका. भाजपच्या माहीम विधानसभा अध्यक्ष अक्षता तेंडुलकरांची टीका. संदीप देशपांडेंनी झोलरगिरी केली म्हणूनच त्यांना मार पडला. संदीप देशपांडेंच्या शेलारांवरील टीकेला राऊतांचं जितेंद्र राऊत यांचं उत्तर, तर देशपांडे माहीममधून लढताना माझ्याकडे भीक मागायला आल्याची होती त्यांची प्रतिक्रिया. विधानसभेत भाजपच्या प्रशांत परिचारकांच्या मदतीमुळे माझा विजय. सांगोल्याचे महाविकास आघाडीचे आमदार बाबासाहेब देशमुखांचा गौप्यस्फोट. देशमुख आणि परिचारक कुटुंबाचे कौटुंबिक संबंध. राम शिंदेंसमोरच बाबासाहेब देशमुखांचं वक्तव्य. उत्तम जानकर 4 वेळा हरले, त्याचवेळी ईव्हीएममध्ये घोटाळा झाला नाही. भाजप नेते राम शिंदेंची उत्तम जानकरांवर टीका. औरंगजेबाच्या कबरीला एसआयचं आता संरक्षण, तरी सुद्धा कबरीचं उदात्तीकरण होऊ देणार नाही. फक्त कोणी कायदा हातात घेऊ नये, फडणवीसांचं आवाहन. औरंगजेबाच्या कबरीचा अनावश्यक मुद्दा उचलला. मृत्यू इथे झाल्यानं कबरी इथे बांधल्या, तर ज्यांची श्रद्धा आहे ते जातील. संघाच्या भैयाजी जोशींचं वक्तव्य. अजित पवार उद्या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर, तर दादांच्या उपस्थितीमध्ये काही महत्वाचे पक्षप्रवेश होण्याची सुद्धा शक्यता. बीड जिल्ह्याच्या पक्ष कार्यालयामध्ये लोकांच्या भेटीगाठी घेणार. वाल्मिक कराड फिल्म प्रोड्युसर होता. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कसले यांचा दावा. सोशल मीडियावर कराडच्या आयकार्डसह आलिशान ऑफिसचे फोटोही व्हायरल. राज ठाकरेंना फडणवीसांकडून कोणत्या चांगल्या कामाची अपेक्षा आहे? बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यात हात असणाऱ्या महाराष्ट्राच्या शत्रूला मदत होईल अशी भूमिका नको. संजय राऊतांची टीका. राज्य चांगलं चालवण्याचा आमचा प्रयत्न. राज्य चालवताना सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं आमचं उद्दिष्ट. तर आज राज ठाकरेंनी मांडलेल्या सूचनांवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. देवेंद्र फडणवीसांना सर्व सत्ता आपल्या हातात पाहिजे, त्यामुळेच राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीयेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप. क्या हुआ तेरा वादा. ऐतिहासिक बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा शब्द का पाळत नाहीत? हर्षवर्धन सपकाळ यांचा अजितदादांना सवाल. 1500 रुपये कायमस्वरूपी मिळणार, 2100 रुपये देण्यासाठी थोडा कालावधी लागेल. राज ठाकरेंच्या टीकेनंतर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. तर दुसऱ्या समन्सनंतर सुद्धा कुणाल कामराची मुंबई पोलिसांसमोर चौकशीला गैरहजेरीच. पोलिसांकडून कामराचे आईवडील राहत असलेल्या घरी चौकशी. कुणालशी संपर्क झाला का? कधीपर्यंत मुंबईत येणार? खार पोलिसांनी या संदर्भात चौकशी केली. गेल्या 10 वर्षांपासून मी जिथे राहत नाही अशा पत्त्यावर जाणं म्हणजे तुमचा वेळ आणि सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय आहे. कुणाल कामरानं ट्विट करत मुंबई पोलिसांना पुन्हा डिवचलं. बीडच्या अर्धमसला या गावातील मशिदीतील स्फोट प्रकरणाचा तपास आता स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग. 2 जणांना अटक. आरोपींना 3 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी, तर एटीएस पथकाकडून सुद्धा आरोपींची चौकशी होणार. देशभरात आजपासून नवे मोठे बदल होणार. आजपासून देशभरातील एलपीजीच्या दरात बदल होण्याची शक्यता, तर बँक खात्याशी निगडीत नियमांमध्ये सुद्धा बदल होण्याचा अंदाज. नागपुरातील 2 महत्वाकांक्षी प्रकल्पांची मुख्यमंत्र्यांकडून आता पाहणी, तर दाभामध्ये आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्राच्या कामाचा आढावा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या कामाचा आढावा. इलेक्ट्रिक बसेसप्रमाणे इलेक्ट्रिक ट्रकची सुद्धा देशाला गरज, तर 2030 मध्ये इलेक्ट्रिकल व्हेइकल क्षेत्रात मोठा भारत देश होणार. तर ठाण्यातील कार्यक्रमात नितीन गडकरींकडून विश्वास व्यक्त. अमेरिकेनं आयात शुल्क लागू केल्यास शेतकऱ्यांचं नुकसान होईल. अमेरिकेच्या आयात शुल्कावरून पृथ्वीराज चव्हाणांकडून शंका व्यक्त. भारतानं आयात शुल्क कमी केल्यास अमेरिकेनं उत्पादनं भारतात येणार. पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया. संभाजी ब्रिगेडनं नाव बदलावं, तर शिवधर्म फाउंडेशनची मागणी. नाव न बदलल्यास 3 एप्रिलला राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड असं नाव करण्याची मागणी. मंत्री जयकुमार गोरेंच्या मुलाचे बाईक स्टंटबाजीचे व्हिडिओ समोर, तर भैया पाटील यांनी ट्विट केला स्टंटबाजीचा व्हिडिओ. टीकेनंतर आदित्य राज गोरेंकडून इंस्टाग्रामवरील स्टंटबाजीचे व्हिडिओ डिलीट. सोलापूरच्या करमाळ्यातील माजी आमदार जयवंत जगतापांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल, तर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल.
पुण्यात माजी नगरसेवकाच्या मुलाविरोधात लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल. तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार, तरुणीला धमकावून गर्भपात केल्याची सुद्धा फिर्याद. बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेच्या नव्या लुकची आता सध्या चर्चा सुरू. तर 25 वर्षांनंतर अभिजित बिचुकलेनं हेअरस्टाईल बदलली. 296 ग्रामसेवकांनी बेकायदेशीर वेतन प्रवास भत्ता घेतल्याचं समोर. जळगाव जिल्ह्यातील 5 तालुक्यांमधील ग्रामसेवकांनी घेतला बेकायदेशीर भत्ता. इंदापूर तहसील समोर उपोषणाला बसलेला तरुण गायब. तरुण गायब झाल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल. बेपत्ता दत्तात्रय सूळ यांचा पोलिसांकडून शोध सुरू. मुंबईतील पहिले हॉर्स कॅरोसोल हे आता उभारलं जाणार. तर हॉर्स कॅरोसोल स्थापन करण्यासाठी स्वारस्य निविदा मागवल्या. मुंबईच्या कुपरेज ग्राउंडवर पहिलं हॉर्स कॅरोसोल या ठिकाणी उभारलं जाणार. माजी भाजप नगरसेवक मकरंद नार्वेकर यांच्या प्रयत्नांना यश. नवी मुंबईतील हरवलेल्या मुलाचा 15 दिवसात पोलिसांनी शोध लावला. तर नवी मुंबई पोलिसांची कामगिरी, नागरिकांकडून त्यांचं कौतुक. आळंदीमध्ये पुजारी आणि कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनावर देवस्थानची कारवाई. देवस्थानच्या पुजारी आणि कर्मचाऱ्यांवर दर्शनासाठी पैसे घेतल्याच्या तक्रारी. दक्षिण मुंबईला थेट पालघरला जोडण्यासाठी आता उत्तन विरार सेतूसाठी 87,000 कोटींची मान्यता. MMRDAच्या बैठकीत 55.45 किलोमीटर सागरी मार्गाच्या खर्चाला मान्यता. नाममात्र दरात जमीन देण्याचा सुद्धा निर्णय. गर्भात व्यंग असल्यानं गर्भपात करण्यास हायकोर्टाची परवानगी. न्यायमूर्ती रेवती डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाचा निर्णय. उन्हाळ्यात पर्यटनासाठी गोव्याला जाणाऱ्यांसाठी आता कोकण रेल्वेकडून खुशखबर. तर कोकण रेल्वेकडून लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव जंक्शन ही विशेष गाडी चालवण्याचा निर्णय. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये अपंगांच्या डब्यात धडधाकट. प्रवाशांची घुसखोरी वाढली. घुसखोरी करणाऱ्या 2,500पेक्षा अधिक प्रवाशांवर आरपीएफकडून कारवाई. लोकलच्या डब्यात बेकायदा जाहिरातींचा सुळसुळाट. तर जाहिरातींद्वारे फसवणूक होण्याची शक्यता असून सुद्धा रेल्वे प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा प्रवाशांचा आरोप. पश्चिम रेल्वेकडून गेल्या 2 वर्षात 24,903 अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई. तर फेरीवाल्यांकडून 1,47,00,000 दंड वसूल. जलवाहिन्यांची तातडीची दुरुस्ती आणि देखभालीच्या कामांसाठी पुण्यात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार. शुक्रवारी सुद्धा कमी दाबानंच पाणीपुरवठा होणार. ठाण्यात गुणवत्ता घसरलेल्या पाण्याचा पुरवठा. तर महापालिकेच्या पर्यावरण अहवालात माहिती उघड. 35 तलावांपैकी बहुतेक तलाव हे मध्यम प्रदूषित. पुणे पालिकेला मिळकत करातनं 2,350 कोटींचं उत्पन्न. गेल्या वर्षीच्या तुलनेत 100 कोटींनी हे उत्पन्न वाढलं. मुंबई महापालिकेतील 7 उपायुक्त आणि 12 सहाय्यक आयुक्तांच्या बदल्यांमुळे काही धाडसी अधिकाऱ्यांचा कार्यकाळ अर्धवट संपल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी. राज्यातील रेडी रेकनरच्या दरामध्ये सरासरी 4.39% वाढ. तर शहरी भागात सरासरी 5.95% वाढ. आजपासून हे नवे दर लागू. राज्यातील साखरेचं गळीत हंगाम अंतिम टप्प्यात. तर आता 200 पैकी 189 कारखान्यांचं गाळप हंगाम बंद. मार्च अखेर राज्यामध्ये 80 लाख टन साखरेचं उत्पादन. देशामध्ये एप्रिल महिन्यात 16 दिवस बँका बंद राहणार. विविध सुट्ट्यांमुळे बँका बंद राहणार असल्याचा निर्णय. यातील सर्व सुट्ट्या सर्वच राज्यांमध्ये नाहीत. राज्यानुसार सुट्ट्या कमी जास्त होऊ शकतात. पुढील 5 दिवस राज्यामध्ये ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज. वादळी वारे आणि ढगांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा. वाशिमच्या मालेगाव शहरात आता अवकाळी पावसाची हजेरी. तर ऐन उन्हाळ्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी. शेतकरी सध्या चिंतेत. तर पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मात्र दिलासा. अकोला जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी. मूर्तिजापूर आणि बार्शी टाकळीतील काही भागात अवकाळी पाऊस. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या गहू पिकासह कांदा पिकाला मोठा फटका. पुणे आणि परिसरात गुरुवारपर्यंत येलो अलर्ट. तर पुणे शहरातील तापमानात सतत चढउतार. 41 अंश सेल्सिअस पर्यंत वाढलेल्या कमाल तापमानात घट झाल्याची माहिती. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. तर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अंदाज. पुणे विमानतळावरून उन्हाळी सत्रात रोज 104 उड्डाणं निश्चित. नव्या स्थानांची वाढ नाही. विमान वाहतूक विभागाकडून उन्हाळी सत्राची घोषणा. पुण्यापेक्षा पिंपरी चिंचवडमधील रेडी रेकनरचे दर चढेच. तर आता पुणे सरासरी 4.16%. तर पिंपरी चिंचवडमध्ये 6.69% रेडी रेकनरच्या दरात वाढ. इचलकरंजीमध्ये पाणी प्रश्नाच्या विविध कामांसाठी राज्य सरकारकडून 35 कोटींचा निधी मंजूर. शासन स्तरावर उपाययोजना सुरू आहे. आमदार राहुल आवाडे यांची माहिती.
पुण्याच्या भोरमधील करंदी गावात पाणी टंचाई तर भोर पंचायत समितीकडे टँकरनं पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव दाखल. टँकरनं पाणीपुरवठा सुरू करण्याची नागरिकांची मागणी. सागरी बँका पतसंस्थांमधील ठेवीदारांना संरक्षण मिळावं. ठेवीदारांना 15 लाखांचं संरक्षण मिळावं. सरकारनं यासाठी पावलं उचलावी. काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी यांची मागणी. पिंपरीत ईद निमित्त लागलेल्या फ्लेक्सवर गुंडांचे फोटो. फ्लेक्स काढून टाकत दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. तंबाखू पान मसाला खाण्यास पीएमपीएमएलच्या बस चालकांना मनाई तर नियम मोडणाऱ्या चालकांची व्हॉट्सअॅपवर तक्रार करता येणार. म्हाडा वर्षभरात 19,497 घरं बांधणार. मुंबईमध्ये 5,199 घरं म्हाडाकडून बांधली जाणार. म्हाडाच्या सन 2025 ते 26 साठी 15,951 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी. मुंबईच्या प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरामध्ये श्री गणेश चरणी अर्पण केलेल्या दागिन्यांचा लिलाव. 1.33 कोटींच्या 207 सुवर्ण अलंकारांचा लिलाव. सोलापुरातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतनं बागल गटाची माघार. श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना चालवेल त्याला बागल गट पूर्ण मदत करेल असा निर्णय.